नमस्कार, जय हिंद सर्वांना. लक्षात घ्या, आपण जो आज चॅप्टर पाहणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे अपूर्णांक. लक्षात घ्या, हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर आपण एक उदाहरण पाहूया. प्रश्न असा आहे, 13/5 ह्या अपूर्णांकाला, ही संख्या कशी आहे? 13/5 म्हणजे काय? अपूर्णांक आहे. अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. लक्षात घ्या, त्याच्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण देतो मी. समजा एक राहुल नावाचा व्यक्ती आहे, त्याने अडीच भाकर खाल्ली. किती भाकर खाल्ली? अडीच भाकर. अडीच भाकर म्हणजे काय? हे 2 पूर्ण भाकरी खाल्ल्या, नंतर अर्धी भाकर खाल्ली त्यानं. समजतं का? हे झालं अडीच भाकर. अडीच भाकर हे कशामध्ये आहे? 2 पूर्ण भाकऱ्या खाल्ल्या. तो 2 पूर्ण भाकऱ्या खाल्ल्या, नंतर अर्धी अपूर्ण भाकर खाली. अर्धी काय केली? अपूर्ण भाकर खाली. म्हणजे राहुलनं 2.1/2 भाकरी खाल्ल्या. समजते का? हे काय झालं? अडीच भाकर खाल्ली. आता ह्या अडीच भाकरीला आपण अपूर्णांकामध्ये जर रूपांतर करायचं असेल, ह्या खाल्लेल्या अडीच भाकरीला अपूर्णांकामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर कशा पद्धतीनं करायला? लक्ष द्या. ह्या 2चा आणि या 2चा गुणाकार करायचा. किती झाले हो? 2×2 4. 4 अधिक 1 किती झाले? 5. समजतं का? लिहिलं का? 5. आणि हे जे 2 आहे छेदामधलं, जसे तसं लिहा. समजते का? म्हणजे अडीच भाकरीचं आपण अपूर्णांकामध्ये जेव्हा रूपांतर केलं तेव्हा काय आलं? 5/2 आलं. समजते का? आता त्याच पद्धतीनं आपल्याला काय, ह्या 13/5 संख्येचं आपल्याला काय करायचं आहे? अपूर्णांकामध्ये, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. लक्षात घ्या, हे 13/5. समजा 13 या संख्येला 5 जर भाग घातला आपण, 13 या संख्येला 5 जर भाग घातला तर किती बाकी येते हो? कितीचा भाग बसतो? म्हणजे 2चा भाग बसतो. 5×2 10. बाकी किती उरते हो? 3 उरते. बाकी किती उरते? भाग कितीचा बसतो? 2चा. बाकी किती उरते? 3ची. आणि छेदामध्ये जसं तसं 5 लिहा. म्हणजे 13 या अपूर्णांक संख्येचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधील रूपांतर काय होईल? हे 2 पूर्णांक म्हणजे काय? 2 पूर्ण आहे. काय हे? 2 पूर्ण आहे. आणि आता शेवटचं आहे, म्हणजे ह्या 5 भागाचा, समजा एक रोटी आहे, ह्या रोटीचं आपण काय केलं? 5 भागात रूपांतर केलंय. लक्षात घ्या, 5 समान भागात रूपांतर केलंय. म्हणजे 1 2 3 4 5 हे समान भागामध्ये रूपांतर केलंय. तर हे 3 भाग म्हणजे हे वरचे 3. समजतं का? म्हणजे या 5 पैकी 3 भाग आले. आणि 2 पूर्ण म्हणजे काय हो? 2 पूर्ण भाकऱ्या आल्या. समजतंय का? म्हणजे 13/5 ह्या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर काय येईल हो? 2.3/5. आता लक्षात घ्या, अशा प्रकारचे गणित तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारले जातील. आता हा चॅप्टर आपण सविस्तर घेऊया. लक्षात घ्या, पूर्णांकाचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे व्यवहारी पूर्णांक आणि दशांश पूर्णांक. कोणता आहे? व्यवहारी पूर्णांक आणि दशांश पूर्णांक. आता व्यवहारी पूर्णांक कशाला म्हणतात? लक्षात घ्या. आता व्यवहारी पूर्णांक म्हणजे तुमचा 2/3 असेल, 5/2 असेल, 1/3 असेल. हे जे सर्व जे संख्या आहेत हे काय आहेत? तो व्यवहारी पूर्णांक आहेत. समजतंय का? आता लक्षात घ्या, हे 2/3, 5/3 आपण याला एक समजून घेऊ. लक्षात घ्या, आता आपल्याकडे एक भाकर आहे. समजा भाकर आहे, अशी गोलवाली आहे, भाकर आहे, केक आहे, काही आहे. लक्षात घ्या, आता 3/2 म्हणजे काय? एक पूर्ण जो केक आहे त्याला समान भागामध्ये त्याचे काय आहे? तो अशा प्रकारचे 3 तुकडे केलेले आहेत. समजतंय का? त्याचे समान भागामध्ये असे किती तुकडे केलेले आहेत? 3 तुकडे. हे पहिला तुकडा, हे दुसरा तुकडा, हे तिसरा तुकडा. समजते का? म्हणजे एक पूर्ण केक आहे, त्याचे 3 तुकडे केले आहेत. पैकी ह्या 3 तुकड्यापैकी हे 2 जे तुकडे आहेत, ह्या 3 तुकड्यापैकी हे 2 तुकडे आपण काय दिलो? हे अभिषेकला दिलो. काय दिलो? अभिषेकला खायला दिलो. काय केलो आपण? ह्या 3 तुकड्यापैकी 2 तुकडे काय केलो आपण? अभिषेकला खायला दिलो. याचं गणितामध्ये रूपांतर कसं करायचं? लक्षात घ्या, म्हणजे एकूण तुमच्याकडे तुकडे किती आहेत? 3 आहेत केकचे. त्याच्यापैकी 2 कुणाला दिले हो? अभिषेकला दिले. म्हणजे अभिषेकला आपण किती दिलो? केक किती दिलो? एकूण केक किती दिलो खायला? त्याला 2/3 एवढा केक आपण काय केलो? अभिषेकला खायला दिलो. तसंच 5/2 असेल, तसेच 1/3 असेल. समजतंय तुम्हाला? लक्षात घ्या, ह्याला काय म्हणायचं? अपूर्णांक म्हणायचं ह्याला. समजतंय? आता लक्षात घ्या,
आता या संख्येमध्ये लक्षात घ्या, हे छेद जे आहे हे छेद कोणतं आहे हो? छेद काय आहे? 3 आहे आणि हे 2 हे काय आहे? अंश आहे. समजतंय का? या संख्येमध्ये 2, आता लक्षात घ्या, इथं 1/3 आहे. हा 1 म्हणजे काय? अंश आहे. हे 3 म्हणजे काय? छेद आहे. या 5/2 मध्ये 5 हे अंश झाला, 2 हे छेद झाला. इथं 2 हे अंश झाला, 3 हे छेद झाला. समजतंय का? छेद कोणता आहे आणि अंश कोणता आहे हे तुम्हाला प्रत्येकाला समजलं पाहिजे. लक्षात घ्या. आता छेद म्हणजे काय? आता लक्षात घ्या. आता छेद आपण इथं काय केलं? 2/3 लिहिलं आपण. 2/3 आहे. आता हे छेद म्हणजे काय? लक्षात घ्या. छेद म्हणजे काय? आता समजा हे एक केक आहे, हा काय? एक केक आहे. ह्या केकचे आपण किती समान भाग केलेत हो? हे 1 भाग, हे 2 भाग, 3 भाग, हे समान भाग केलेत. म्हणजे छेद म्हणजे एखाद्या वस्तूचे समान केलेले भाग. समजतं का? छेद म्हणजे काय? एखाद्या वस्तूचे समान केलेले भाग म्हणजे छेद होय. आता हे अंश म्हणजे काय? लक्षात घ्या. त्या एकूण समान भागापैकी 2 भाग म्हणा, 1 भाग किंवा इतराला दिलेले जेवढे भाग आहेत ते काय झालं होतो? तो काय झाला? अंश झाला. समजतंय का? आता लक्षात घ्या. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये लक्षात घ्या. व्यवहारी अपूर्णांकामध्ये काय म्हणतंय? हां, व्यवहारी अपूर्णांकामध्ये अंश सारखा असतो. अंश काय आहे? सारखा आहे, पण छेद कसे असतात? वेगवेगळे असतात. आता लक्षात घ्या. 1/2 असेल, 1/3 असेल, 1/5 असेल. हे काय झालं हो? असे जे उदाहरण आहेत इथं जिथं अंश काय हो? 1 1 1 आहे. अंश काय आहे? समान आहे. छेद काय आहे? वेगवेगळे आहेत. म्हणजे हे काय झाले? व्यवहारी अपूर्णांकाचं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण द्या आपण. 3/5, 3/8, 3/12. समजते का? आता इथं काय आहे? इथं सुद्धा काय आहे? हे अंश समान आहे आणि छेद वेगवेगळे आहेत. म्हणजे हे सुद्धा काय आहे? एक व्यवहारी अपूर्णांकाचं काय आहे? उदाहरण आहे. लक्षात घ्या. आता आपल्यापाशी तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकाचे उदाहरण दिले मी. हे 1/2, 1/3, 1/5. आता लक्षात घ्या. आता 1/2 आहे पहिलं उदाहरण. काय आहे? 1/2. आपण हे उदाहरण पाहूया. आता व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणाकार केला किंवा भागाकार केला तर त्याची जी किंमत आहे ती बदलत नाही. आता लक्षात घ्या. आपण 1/2 ला काय करू? आपण ह्या वरच्या 1 ला पण 6 ने गुणाकार करू आणि खालच्या 2 ला पण 6 ने गुणाकार करू. किती आलो? 6 1 6, 6 2 12. समजतंय का? 6 1 6, 6 2 12. ह्याची किंमत बदलली का हो? ह्याची किंमत बदलली का? 1/2 आणि लक्षात घ्या 6/12 = 1/2. हे दोन्ही संख्या कशा आहेत? सारख्या आहेत. कारण ह्याची जेव्हा आपण व्हॅल्यू काढतो आपण ह्याला भागाकार केला 6 1 6, 6 2 12 म्हणजे काय येते? उत्तर 1/2 येते. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकामध्ये छेदाला तसेच अंशाला समान संख्येने गुणाकार केला किंवा भागाकार केला तर त्याची जे व्हॅल्यू आहे, त्याची जी किंमत आहे ती काय किंमत काय बदलत नाही. आता लक्षात घ्या. पण लक्षात घ्या. आता हे जो गुणाकार आणि भागाकार आहे हे 0 सोडून इतर कोणती संख्या पाहिजे बरं का. शून्यतर संख्या म्हणजे 0 सोडून इतर कोणतीही संख्येनं गुणाकार आणि भागाकार केलं तर त्याची जी किंमत आहे ती बदलत नाही. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. लक्षात घ्या ह्याच प्रकारचं. आता आपल्याकडे 7/5 आहे. काय आहे? 7/5 हा एक अपूर्णांक आहे, व्यवहारी अपूर्णांक आहे. लक्षात घ्या. आता आपण काय करू? ह्या 7 ला आपण काय करू? 5 ने गुणाकार करू. अंशला 5 ने गुणाकार केला तसंच छेदाला सुद्धा आपण काय करू? 5 ने गुणाकार करू. की त्याला 7 5 35, 5 5 25. आता लक्षात घ्या ह्याची किंमत बदलली का हो? हे लक्षात घ्या. ह्या अंशाला आणि छेदाला आपण समान संख्येनं गुणाकार केला. उत्तर किती आलं? 35/25 आलं. ह्याची किंमत बदलली का हो? 7/5 आहे. ह्याची किंमत बदलली का? 7/5 आहे.
कारण लक्षात घ्या, जसं गुणाकार केलं किंवा या संख्येला आता परत त्याच संख्येनं भागाकार करा, 5 आणि 5 भागाकार करा, उत्तर काय येतो 7/5 येणार. म्हणजे ह्याची जे व्हॅल्यू आहे, जी किंमत आहे, भागाकार असो या गुणाकार असो, हे बदलत नाही. आता लक्षात घ्या, पुढचा प्रकार आहे अंश अधिक अपूर्णांक. कोणता प्रकार आहे? अंशाधिक. अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश जो आहे छेदापेक्षा मोठा असतो. जसं की 5/3 आहे, ह्या 3पेक्षा 5 मोठा आहे का? हो आहे. 6/5 आहे किंवा 9/7 आहे. कोणते उदाहरण घ्या ज्याचं अंश जे आहे छेदापेक्षा मोठा असला पाहिजे. हे कसे झाले? अंशाधिक अपूर्णांक झाले. आता दुसरा आहे छेदाधिक अपूर्णांक. कोणता? छेदाधिक अपूर्णांक. आता छेदाधिक अपूर्णांक कसला म्हणायचा? लक्षात घ्या, इथं अंशापेक्षा छेद कसा असतो? मोठा असतो. लक्षात घ्या, जसं की असेल 1/3 असेल, 9/13 असेल, 8/12 असेल. लक्षात घ्या, हे एवढे जेवढे अपूर्णांक आहेत ह्याचा छेद कसा आहे? हो, या अंशापेक्षा मोठा आहे, 1पेक्षा 3 मोठा आहे, 9पेक्षा 13 मोठा आहे, 8पेक्षा 12 मोठा आहे. म्हणजे हे जे उदाहरण आहेत हे कशाचे आहेत? छेदाधिक अपूर्णांकाचे आहेत. अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांकामध्ये कोणाला शंका? तर पुढे जाऊया. आता लक्षात घ्या, आता पुढचं आहे मिश्र अपूर्णांक. पुढचं काय आहे? मिश्र अपूर्णांक. लक्षात घ्या, किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक. या मिश्र अपूर्णांकामध्ये काय असतो? एक संख्या पूर्ण असते आणि दुसरी काय असते? अपूर्णांक असते. उदाहरण पाहूया. लक्षात घ्या, आता कोणतं आहे? मिश्र किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक. लक्षात घ्या, तुम्हाला आधीच सर्वात पहिल्यांदा उदाहरण दिलं मी. पूर्णांक युक्त अपूर्णांक. समजतं का? अपूर्णांकाचे उदाहरण काय सांगितलं? 1/2, 3/5 हे तुम्हाला अपूर्णांकाचे उदाहरण सांगितले मी. समजतं का? आता त्याच्या अगोदर काय आहे? पूर्णांक आहे. लक्षात घ्या, म्हणजे 5.5 रोट्या खाल्या. समजतं का? 5.5 वाटी प्लेट मी दूध पिलं. लक्षात घ्या, म्हणजे काय? 5.5 वाटी म्हणजे काय? हो, 5 पूर्ण वाट्या दूध पिलं, नंतर मी अर्धी वाटी म्हणजे 1/2 वाटी दूध पिलं. समजते का? मिश्र अपूर्णांक कसा ओळखायचा? इथं एक संख्या कशी असते? हो, पूर्ण असते आणि दुसरी जी संख्या आहे ती अपूर्णांक असते. समजते का? या अशा उदाहरणाला आता 3.1/3 असेल किंवा कोणते उदाहरण घ्या, 4.5/6 असेल. कोणते उदाहरण घ्या तुम्ही. जसं की इथं 3 पूर्ण आहे, 4 पूर्ण आहे आणि 3चा पहिला हिस्सा, 6चा 5वा हिस्सा. ह्या अशा प्रकारची उदाहरणं जे आहेत हे मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अशा प्रकारचे काय ते उदाहरण आहेत. आता एकक अपूर्णांक म्हणजे काय? लक्षात घ्या, आता पुढचं आहे एकक अपूर्णांक. काय आहे? एकक अपूर्णांक. आता एकक अपूर्णांक कशाला म्हणायचा? लक्षात घ्या, एकक अपूर्णांक. आता एकक अपूर्णांक कशाला म्हणायचा? ज्या अपूर्णांकाचा अंश काय असतो? हो, 1 असतो. ज्या अपूर्णांकाचा अंश हमेशा 1 असतो त्याला काय म्हणायचं? एकक अपूर्णांक. आता उदाहरण लक्षात घ्या. उदाहरणात 1/12, 1/17, 1/7 जेवढे काही त्याचा अंश काय असतो? 1. अंश काय असतो? 1. अशा अपूर्णांकाला काय म्हणायचं? एकक अपूर्णांक. समजते? आता लक्षात घ्या, अखंड अपूर्णांक. आता अखंड अपूर्णांक कसं म्हणायचं? लक्षात घ्या, भरपूर लोकांना याच्यामध्ये कन्फ्यूज होतं. अखंड अपूर्णांक तुम्हाला सोडवता येत नाही. त्याच्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण देतो मी. उदाहरण देऊन आपण सोडवू. लक्षात घ्या, समजते का? त्याच्या अगोदर उदाहरण देतो. लक्षात घ्या, 3.1/2 अधिक 1. लक्षात घ्या, 2+1/3. समजतंय का? दुसरं उदाहरण घ्या, 2.1/2 छेद. लक्षात घ्या, 5
समजतं का? पुढचं उदाहरण घ्या. 3.1/5 छेद 6/7. समजतंय का? म्हणजे हे जे सर्व जे उदाहरण आहेत हे कशाचे आहेत? होय, अखंड अपूर्णांकाचे आहेत. कशाचे आहेत? अखंड अपूर्णांकाचे आहेत. आता अखंड अपूर्णांकाला सोडवताना कशा प्रकारे सोडायचं लक्षात घ्या. आता थोडक्यात आपण हा अपूर्णांक घेऊ. काय आहे? 3.1/5 छेद लक्षात घ्या 6/7. आता ह्याला सोडवत असताना काय करायचं? सुरुवातीला ह्याचं आपण पूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या. 5×15 5×15 आणि 1 16 16/5 छेद 6/7. समजतंय का? आता पुढे सोडवताना 16/5 हे जसं तसं लिहिलं. आता लक्षात घ्या, छेद म्हणजे काय? भागाकारामध्ये चिन्ह आहे, लक्षात घ्या. छेद म्हणजे काय? भागाकारामध्ये 6/7 आहे. आता सरळ सरळ काय करायचं? 16/5 गुणिले 7/6 या प्रकार होईल. चला सोडून घ्या. किती आला? 16×7 7 सकम 42ला 2 चला 4 7 1 7 4 11 16×7 12 वर्षे छेद 5 30. अशा प्रकारे ह्या अखंड अपूर्णांकाला आपल्याला काय करतंय? साध्या किमतीमध्ये साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं. अखंड अपूर्णांकाचं गणित केव्हाही सोडवताना तुम्ही अगोदर तिला काय करायचं? साध्या अपूर्णांकामध्ये सोडवून घ्यायचं, रूपांतर करायचं, नंतर गणित सोडवायचं. समजतंय का? अखंड अपूर्णांकाचं उदाहरण आपण नंतर पाहणार आहोत. अगोदर आपण या प्रकारचा चॅप्टर जो आहे आपण संपवून घेऊ. लक्षात घ्या. पुढचं उदाहरण आहे समछेद अपूर्णांक. काय आहे? समछेद. काय हो? समछेद अपूर्णांक. काय आहे? समछेद अपूर्णांक. लक्षात घ्या, आपण एकक अपूर्णांक पाहिला होता. एकक अपूर्णांकामध्ये काय पाहिलं आपण? अंश काय असतो? 1 असतो. छेद काही असू शकतो. अंश काय असतो? 1 असतो. आता समछेद म्हणजे सम म्हणजे काय? सारखा. छेद म्हणजे छेद. समजतंय का? सारखा छेद असलेले अपूर्णांक. आता लक्षात घ्या, 1/6 असेल, 5/6 असेल, 3/6 असेल, 8/6 असेल. छेद कसा आहे? हो, समान आहे. ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्याला काय म्हणायचं आपण? समछेद अपूर्णांक. काय म्हणायचं? समछेद अपूर्णांक. आता लक्षात घ्या, जटिल अपूर्णांक. जटिल म्हणजे समन्वित अपूर्णांक. समजतंय का? जटिल अपूर्णांक किंवा समन्वित अपूर्णांक. लक्षात घ्या, जटिल अपूर्णांक. जटिल अपूर्णांकाला आपण काय म्हणतो? समन्वित अपूर्णांक. आता लक्षात घ्या, तुम्हाला थोडं मी आत्ताच उदाहरण सांगितलं. जटिल अपूर्णांक किंवा समन्वित अपूर्णांक कशा पद्धतीने असतं? लक्षात घ्या, 2/3 छेद 2/3 छेद 5/6. दुसरं उदाहरण घ्या. चला, 8/9 छेद 7/12. हे काय झालं? जटिल अपूर्णांक किंवा समन्वित अपूर्णांकाचं काय झालं? हे रूपांतर झालं. आता लक्षात घ्या, अशा प्रकारचे गणित सोडवत असताना तुम्हाला काय करावं लागेल? ह्याला अगोदर साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. आता साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना कशा पद्धतीने करायचं? हे 2/3 आहे, जसं ज्यात असेल ह्या 2/3 लिहिलं का? आता हे काय हो? हे छेद म्हणजे काय? हे भागाकारामध्ये आहे. समजतंय का? जेव्हा जेव्हा एखादी संख्या असते, समजा 5/6 ही संख्या आहे, आपण काय करतो? जेव्हा आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर काढायचं असते, ह्या 6नं काय करतो? ह्या 5ला काय करतो? भाग घालतो. म्हणजे 0 पॉईंट, जिथं 50 झाला, 6/8 म्हणजे 48. समजतं का? म्हणजे अशा प्रकारे ह्या छेदानं अंशाला भागत असतो. समजतं का? लक्षात घ्या. आता हे 2/3, ह्या 2/3ला भागाकार कशानं करायचे हो? 2/3ला भागाकार कशानं करायचे आहे? ह्या 5/6नं करायचे आहे. आता भागाकार करत असताना लक्षात घ्या, इथं सरळ 2/3 गुणिले करायचं. काय करायचं? गुणिले. आणि ह्या खालची जी संख्या आहे 5/6, ह्याला काय करायचं? उलटं करायचं. 6/5. करा गुणाकार. 6 2 12 5 3 15. 6 2 12 5 3 15. किती आलं उत्तर? 12/15. परत जर तुम्हाला सोडवून घ्यायचं असेल तर काय करा? लक्षात घ्या, 3 चौक 12 3 5 15. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 4/5. अशा प्रकारे ह्याला
जटिल अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकामध्ये अशा प्रकारे सोडवता येते. आता लक्षात घ्या, ह्याचं उदाहरण घेऊया आपण. लिहा चला. 8/9 जसं तसं लिहिलं का हो? लिहिलं. आता या छेद 7/12 काय करायचं? गुणिले 12/7 करा. चला करा गुणाकार. 12 किती हो? 12 96 छेद 9 7 63. चला 3 भाग घाला, सोडून घ्यायला. 3 2 6 3 त्रिक 3 1 3 3 2 6 3 1 3 3 त्रिक 9 3 2 6. समजतंय का? चला आता कशानं भाग जाईल बघा. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 32/21. परत जर एखाद्या संख्येनं भाग जात असेल दोन्ही अंशाला आणि छेदाला तर परत भाग द्यायचा. समजतंय का? ठीक आहे. आता या चॅप्टरवरची आपण उदाहरणं पाहूया. समजतंय का? आपण वेगवेगळे उदाहरणं पाहूया. चॅप्टर अवघड नाही, तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. या चॅप्टरवर पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, 1 मार्काचा तरी हमेशा प्रश्न काय करत असतो, या चॅप्टरवर येत असतो. आता लक्षात घ्या, प्रश्न काय म्हणतोय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर करणं. लक्षात घ्या. आता एक संख्या आहे 14/3. ह्याला काय करायचं आहे? आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला काय करायचं? सरळ सरळ ह्या 3 14ला भाग घाला. भाग कितीचा बसतोय हो? 3 4चा भाग बसतोय. कितीचा भेटतंय? कितीचा भाग बसतो? 4चा. म्हणजे 3 चौक 12. समजतंय का? 3 1 3 3 चौक 12. आता 4 हे काय झालं? तर पूर्ण झालं. समजतंय का? 4 पूर्ण झालं. आता 3 चौक 12. बाकी किती राहिलो? 2 राहील बाकी. हे 2 जे बाकी आहे हे अंशात लिहा आणि हे जे छेद आहे जसं तसं लिहा. आता आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे पडताळण्यासाठी काय करायचं? 4 × 3 किती झालं? 4 त्रिकम 12. 12 + 2 किती झालं? 14. 14/3 आलं का हो? 14/3. अशा प्रकारे तुम्हाला पूर्णांकाचं म्हणजे अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. यावर एखादा प्रश्न पोलीस भरतीमध्ये असतो. आता लक्ष द्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे. आता लक्षात, पुढचा प्रश्न काय आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करा. लक्षात घ्या, आपल्याकडे एक 5.3/8 हे काय हो? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. हे 5 पूर्ण आहे आणि 3/8 काय आहे? अपूर्णांक आहे. ह्याला काय करायचं आहे? साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. आता कशा पद्धतीने करायला? लक्षात घ्या, 5चा आणि 8चा गुणाकार करा. सरळ सरळ किती येते हो? 8×5 = 40. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं? ह्या गुणाकारामध्ये हे जे अंश आहे हे ॲड करायचं, बेरीज करायचं. 8×5 = 40. 40 3 किती झाले हो? 43. लिहिलं का? 43 छेद. आता छेद जो 8 आहे जसं तसं लिहा. झालं का रूपांतर? हे एकदम सोपं आहे, चुकायचं नाही. समजतंय? आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. लक्ष द्या, अशाच प्रकारची इतर उदाहरणं आहेत. आता लक्षात घ्या, आता समतुल्य अपूर्णांक. समजते का? काय आहे? सममूल्य अपूर्णांक. आता लक्षात घ्या, सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? ज्याचं मूल्य समान आहे, ज्याची किंमत समान. लक्षात घ्या, आता आपल्याकडे उदाहरण आहे 7/28 असेल. लक्षात घ्या, 3/12 असेल किंवा लक्षात घ्या, इतर उदाहरण घ्या 5/20 असेल. आता हे तिन्ही जे उदाहरणं आहेत, हे तिन्ही जे उदाहरणं आहेत, हे उदाहरणं कशात आहेत? सममूल्य अपूर्णांकाचे आहेत. आता सममूल्य अपूर्णांकाला का म्हणायचं? लक्षात घ्या, सममूल्य अपूर्णांक का म्हणायचं? लक्षात घ्या. आता आणखी एक इथं लिहू आपण 1/4. समजतंय का? आता तुम्हाला असं प्रश्न दिला, असं जर तुम्हाला प्रश्न दिला आणि विचारलं ह्या 4 मधील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, तर कन्फ्यूज व्हायचं नाही मित्र. ह्याला तुम्ही काय करायचं? शॉर्ट रूप करून द्यायचं. आता 7/28 आहे, भागाकार करा सरळ सरळ 7 दोन्ही संख्येला अंशालाही भाग बसतो, छेदालाही भाग बसतो. 7 1 7 7 चौक 28 आलं का हो? 1/4 आलं का? 1/4 आलं का हो? 3 1 3 3 चौक 4 3 1 3 3 चौक 4 आलं का? 1/4. लक्षात घ्या,
5 1 5 पावन 24 1 4 आलं का हे 1 4 म्हणजे हे जे जिचं व्हॅल्यू किती आहे या सर्व संख्येचं व्हॅल्यू किती आहे 1 4 म्हणजे हे जे उदाहरण आहेत हे कशाच्या तो सममूल्य म्हणजे सारखे मूल्य असणारे अपूर्णांक आहेत. समजतंय का? म्हणजे या अपूर्णांकाला शॉर्ट रूप दिला असता हे ह्याचं जर उत्तर येतं काय होतं सम म्हणजे सारखं येते. ह्याची किंमत काय आहे सारखी येते. लक्षात येतं का? आता लक्षात घ्या. आता कशा प्रकारचे प्रश्न येतात लक्षात घ्या. हां 13/52 चा सममूल्य अपूर्णांक कोणता? सममूल्य अपूर्णांक कोणता? आता लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 आहे 2/4 2/4. पर्याय क्रमांक 2 आहे 3/12. पर्याय क्रमांक 3 आहे 5/25 आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. आता लक्षात घ्यायला सोडवायचं कसं समजतंय का? आता लक्षात घ्या. सुरुवात पहिल्यांदा काय करायचं लक्षात घ्या. ह्या 13/52 काय याला संक्षिप्त रूप करायचं. आता लक्षात घ्या 13/52 आहे. 13च्या पाड्यामध्ये 52 येते का? हो येते. म्हणजे ह्या 52ला 13 भाग जातो का? हो जातो. बरोबर आहे. म्हणजे 13 1 13 13 चोक 52 म्हणजे ह्याचं किंमत किती आली 1/4 आली. ह्याची किंमत काय आली 1/4 आली. आता जे खालची जी संख्या आहेत तुम्हाला पर्यायामध्ये दिलेल्या त्या संख्येची कोणत्या संख्येची व्हॅल्यू आहे 1/4 ती पाहिजे आपल्याला. लक्षात घ्या. आता 2/4 आहे. आता 2/4 आहे. लक्षात घ्या. बे 1 बे दोन्ही 4 म्हणजे 2/4 ची व्हॅल्यू किती आली हो 1/2 आली. म्हणजे ह्याच्याशी आहे का एक पर्याय क्रमांक 1 असेल का? हो नसेल. दुसरं आहे 3/12. दुसरं काय आहे 3/12. दुसरा पर्याय काय 3/12. 3 न 12ला भाग जातो का? हो जातो. कितीचा भाग बसतो 4चा. म्हणजे 3 1 3 3 चोक 12 आलं का? हो हे छेद जशा तसं. म्हणजे सममूल्य अपूर्णांक 13/52 कोणता आहे? हो हे 3/12 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल तुमचं बरोबर असेल. आता लक्षात घ्या. पुढचं उदाहरण घेऊया आपण. तुम्हाला समजतंय सर्वांना? लक्षात घ्या. हां पुढचं उदाहरण घेऊया आपण. कोणतं आहे? हां आता लक्षात घ्या. पुढचं उदाहरण आहे 1/3 अधिक 5/3 अधिक 8/3 ह्याची काय करायचं आहे बेरीज करायची आहे. आता लक्षात घ्या. अशा प्रकारे जर तुम्हाला गणित आला असेल ज्याचा छेद समान आहे ज्या अपूर्णांकाचा छेद समान असेल तर त्याच्या फक्त अंशाची काय होते हो बेरीज होते. लक्षात घ्या. 5 ने किती हो 6 8 आणि 6 किती हो 14 म्हणजे 14/3 ह्या प्रश्नाचं काय झालं उत्तर झालं. समजतंय का? इथं छेद कसे आहेत तो समान आहेत. छेद समान असताना जे अपूर्णांक आहे त्याची काय होती हो बेरीज होते. लक्षात घ्या. आता पुढचं उदाहरण घ्या. आता इथं बेरीज आहे. दुसरं उदाहरण घ्या. 8/5 वजा 3/5. लक्षात घ्या. इथं सुद्धा काही तो छेद समान आहेत का? छेद समान आहेत. आता लक्षात घ्या. इथं अधिकचं चिन्ह होतं म्हणून आपण अधिक केलं. इथं कोणतं चिन्ह आहे वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून वजाबाकी करायचं. छेद समान आहे आणि इथं वजाबाकी आहे त्याच्यामुळे काय करायचं वरच्या अंशाची वजाबाकी करायचं. 8 मधून 5 गेले किती राहिले हो 8 मधून 3 गेले किती राहिले 5 राहिले. छेदातलं जसं तसं 5 लिहा. उत्तर काय आलं 5/5 उत्तर आलं. आता लक्षात घ्या. पर्यायामध्ये जर 5/5 उत्तर असेल ते सुद्धा बरोबर असेल किंवा त्या पर्यायामध्ये 1 जर उत्तर असेल तेही बरोबर असेल किंवा पर्यायामध्ये 1/1 उत्तर असेल तेही बरोबर असेल. समजतं? आता कसं लक्षात घ्या. ह्या 5 खालच्या 5 वरच्या 5ला भागा 5 1 5 5 1 5 म्हणजे उत्तर किती आलं हो 1/1 आलं का 1/1. आता लक्षात घ्या. कोणत्याही संख्येला 1 न भागाकार केला असता भाग किती होते हो तीच संख्या येते. कोणत्याही संख्येला 1 न भाग दिला असता भागाकार किती होतो तीच संख्या येते. आता तीच संख्या कोणती आहे हो 1 आहे. त्याच्यामुळं
हे 1 सुद्धा काय आहे बरोबर उत्तर आहे. समजतंय? म्हणजे सांगायचा उद्देश की बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये छेद समान असेल तर त्या संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी होते. आता लक्षात घ्या, पुढचं उदाहरण पाहूया आपण. आता छेद वेगवेगळे आहेत. आता काय आहे, छेद वेगवेगळे आहेत. लक्षात घ्या, 2/5 अधिक 3/7 अशा प्रकारचं गणित आहे, अशा प्रकारचं उदाहरण आहे. तर कशा पद्धतीने सोडवायचं लक्षात घ्या. आता सोडवताना काय करायचं, सुरुवातीला तिरपा गुणाकार करा. 2 आणि 7चा तिरपा गुणाकार करा. किती आला हो, 7 दोन्ही हे 14, 7 दोन्ही 14. आता 5 आणि 3चा गुणाकार करा, 5 त्रिक. लक्षात घ्या, इथं चिन्ह कोणतं आहे, अधिकचं आहे, इथं अधिक लिहा. समजतंय का, 7 दोन्ही 14, इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून इथं अधिक लिहा. आता तिरपा गुणाकार करा, 5 त्रिक 15 छेद. आता छेदाचा गुणाकार करा, 7×5 35. समजतंय का, उत्तर किती येईल, 15 आणि 14 किती येईल, 29/35. समजतंय का, या प्रकारचं उत्तर येईल. आता काय झालंय, अंश आणि छेद इथं काय आहेत, वेगवेगळे आहेत. समजतंय का, तेव्हा आपण काय केलं, तिरपा गुणाकार केला. समजतंय. आता लक्षात घ्या, वजाबाकीचं एक उदाहरण घेऊया आपण. आता लक्षात घ्या, 5/7 वजा 8/9 अशा प्रकारचं गणित आहे आणि तुम्हाला उत्तर काढायचं आहे. आता कशा प्रकारे काढायचं, ज्याप्रमाणे इथं तिरपा गुणाकार केला तेच करायचं आहे. आता 9चा आणि 5चा तिरपा गुणाकार करा, 9×5 किती हो, 45. हे इथं जे चिन्ह वजा आहे जशा तसं वजा लिहिलं का. आता 7 आणि 8चा गुणाकार करा, 7×8 काय हो, 7×8 56 छेद 9 आणि 7चा गुणाकार करा, 9×7 63. चला 45 मधून 56 काढा, किती येईल उत्तर बघा. माझ्यामध्ये उत्तर 11 येईल, म्हणजे -11/63 हे तुमचं काय असलं उत्तर. म्हणजे 45 मधून 56 काढले, किती आले हो, -11 छेद जशा तसं लिहा 63. हे तुमचं उत्तर असेल. आता याबद्दल बेरीज असेल, वजाबाकी असेल, याच्याबद्दल तुम्हाला आशा आहे कोणताही प्रश्न असणार नाही. आता आपण अपूर्णांकाचे गुणाकार आणि भागाकार पाहू. लक्षात घ्या, एवढं समजतंय. आता लक्षात घ्या, अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा म्हणते. अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आता लक्षात घ्या, 4/3 हा एक अपूर्णांक आहे. आता या अपूर्णांकाचं दशांश रूपामध्ये रूपांतर करायचं आहे. कशा पद्धतीने लक्षात घ्या, 3 ने 4ला भाग घाला, कितीचा भाग बसलो, 1चा भाग बसेल. समजतंय का, 3 ने 4ला भाग घातला, 3×1 3, 3×1 3 भागाकार 1चा बसला, बाकी किती राहिलो 1. आता 1ला 3 भाग जाईल का, जाणार नाही, त्याच्यामुळे पॉईंट द्या. काय द्या, पॉईंट द्या. मग 10 होणार, मग किती झाले, 10 झाले. परत लक्षात घ्या, 3×1 3, बाकी किती राहिलो, 1 राहिली. बरोबर आहे. मग पॉईंट द्या, पॉईंट दिला की इथं 0 तयार झाला. 3×9 परत बाकी 1 राहिली. समजतंय का, परत लक्ष द्या, परत बाकी किती राहिली तुमची, 3×9 1 बाकी राहिली. परत 10 झाले, 3×9 म्हणजे उत्तर किती होतं, 1.333. अशा प्रकारचं काय येईल, दशांश रूपामध्ये याचं उत्तर येईल. समजतंय. आता लक्षात घ्या, पुढचं उदाहरण घेऊ. 3/2 असेल. आता 3/2 ह्याची मांडणी करू आपण. समजतंय का, थोडक्यात तुम्हाला इथं सांगतो मी समजावून. आता लक्षात घ्या, 3 या संख्येला 2 या संख्येनं भागितलं आपण. समजतं का, भागाकार किती बसेल हो, भागाकार आपण काय करू, इकडे लिहू, बे 3 मधून 2 गेले, किती राहिले हो, 1 राहिलं. समजतं का. आता या 2 1ला भाग जाईल का, नाही जाणार. त्याच्यामुळे इथं पॉईंट दिलं की इथं काय झालं, 0 आलं, 10 झाले. बे पंच 10 मधून 10 गेले, 0 राहिले. म्हणजे 3/2चं दशांश रूपामध्ये किती रूपांतर झालं, 1/5 हे उत्तर आलं. समजतं का. म्हणजे अशा संख्येचं तुम्हाला दशांश रूपामध्ये सुद्धा तुम्हाला रूपांतर करता आलं पाहिजे. आता लक्षात घ्या, आता अशा संख्येचा आपण गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत. दशांश रूप संपलं, तुम्हाला प्रत्येकाला आलं पाहिजे. लक्षात घ्या. आता पहिला आहे 12/4 गुणिले 8/30 गुणिले 8/30.
अशा प्रकारचं गणित तुमच्याकडे असेल, कशा प्रकारे सोडायचं लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, सरळ सरळ काय करा हो, ह्याचं संक्षिप्त रूप मांडून घ्या होत असेल तर, नाहीतर सरळ सरळ अशा पद्धतीने गुणाकार करा. समजतं का? लक्षात घ्या. 12 किती हो, 12 किती 120चे, 12 सॉरी 12 होणार नाही, 12 किती येईल 96 होईल. लक्षात घ्या. 30 चौक किती हो 120, हेच उत्तर असेल. आता ह्याला जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही ह्याला संक्षिप्त रूपामध्ये मांडा ह्याला, तर काढा. 12 8 96, 12 20, 12 8 96, 12 20, परत 2 भागाला 2 चौक 8, 2 पंचन 10, म्हणजे उत्तर किती आलं होतं 4/5, हेच काय आलं उत्तर आलं. समजतंय का? या पद्धतीने तुम्हाला याचा गुणाकार आणि भागाकार सोडवता आला पाहिजे. आता लक्षात घ्या, पुढचं उदाहरण घेऊ आपण. 2/5, लक्षात घ्या, 2/5 गुणिले 25/20, 25/20 गुणिले 3/5, आपलं ह्याचं उत्तर काढायचं आहे. आता उत्तर कशा पद्धतीनं काढायचं लक्षात, तुम्हाला जी ट्रिक सांगितली आहे त्याच पद्धतीने उत्तर काढायचं. समजतंय का? आधी सरळ सरळ सोपी मांडणी करून घ्या, गुणाकार भले मोठे करत बसू नका. आता लक्षात घ्या, 5 चौक 20, 5 5 25, म्हणजे ह्या 25/20चं रूपांतर काय केलं आपण 5/4 मध्ये केलं. समजतंय? आता मांडणी करून घ्या. 2/5 गुणिले 5/4 गुणिले 3/5. समजतंय? आता लक्षात घ्या, इथं 3/5 आहे, इथं 5/4 आहे, 2/5 आहे. लक्षात घ्या, हे 5 कटलं आणि हे 5 छेदामधलं आणि हे 5 अंशामधलं कटलं. समजतंय का? आता राहिलं काय लक्षात घ्या, आता अंशामध्ये 2 आणि 3 शिल्लक राहिलं. 2 किती हो 6, अंशात 6. आता छेदामध्ये इथलं 5 कटलेलं आहे, 5 चौक 20, म्हणजे 6/20 हे तुमचं काय आलं उत्तर आलं. आता पर्यायामध्ये 6/20 असू शकतं किंवा 3/10 सुद्धा असू शकतं. आता कसं लक्षात घ्या, ह्याला 2 न भाग करा, 2 न भाग घातलं 6ला आपण किती आलं 2×6, 2 न 20ला भागाला 2×10 म्हणजे उत्तर 3/10 सुद्धा असू शकतं. अशा प्रकारे तुम्हाला गुणाकार आणि भागाकार हे काय जमला पाहिजे. आता लक्षात घ्या, आपण भागाकार करू. गुणाकार तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा आहे. आता भागाकार कशा पद्धतीने होतो लक्षात घ्या. इथं तुम्हाला भाग घालत बसायचं नाही. लक्षात घ्या, तुम्हाला भाग घालत बसायचं नाही. आता पहिलं उदाहरण घ्या, 24/25, 24/25 भागिले 72/100, भागिले 72/100. अशा प्रकारचं तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जर प्रश्न आला असेल तर भागाकार करत बसायचा नाही. लक्षात घ्या, मांडणी कशी करायची, हे 24/25 आहे, जशातच लिहा. 24/25 जशातच लिहिलं. आता ह्या भागाकाराचं काय करायचं गुणाकार करायचं. ह्या भागाकाराचं काय करायचं गुणाकार करा आणि जे समोरची जी संख्या ह्याला उलट करा. जसं 72/100 आहे तिथं काय करावं 100/72 करा. काय करायचं 100/72 केला. समजतं का? इथं 25 आहे, लक्षात घ्या. केलं का? पुढच्या संख्येचं उलट केलं का? इथं 72/100चं काय केलं आपण 100/72. आता भाग घाला. 24 × 24, 24 × 72. समजतंय? 25 न परत 100ला भाग घाला. 25 × 25, 25 चौक 100, म्हणजे शिल्लक काय राहिलं फक्त ह्या संख्येचं उत्तर किती आलं हो 4/3 आलं. समजतंय? आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. 21/29. लक्षात घ्या, दुसरं उदाहरण घेऊ आपण. 21/29 भागिले 63/29. 63/29 तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने सोडवायचं. हे जे संख्या आहे जसे तसं लिहा. 21/29 जसंच्या तसं लिहिलं. आता भागाकारच काय करायचं इथं गुणाकार केला. समजते? आता पुढची जी संख्याला उलटी करा. 63/29 आहे त्याला काय करायचं 29/63 उलट केलं. आता लक्षात घ्या, आता हे 29 छेदामध्ये आहे, 29 कुठं आहे अंशामध्ये आहे, म्हणजे 29 × 1 = 29, 29 × 1 = 29 हे कटून गेलं. समजतंय?
आता 21चा भाग 63ला बसतो का हो? लक्षात घ्या, 21 त्रिक 63, 21 एक 21, म्हणजे राहिलं काय हो? फक्त उत्तरामध्ये 1/3 शिल्लक राहिला. समजतंय का? म्हणजे अशा प्रकारे पूर्णांकाचा गुणाकार, भागाकार, वजाबाकी आणि बेरीज होते. आता लक्षात घ्या पुढचं, आता काय म्हणते पुढे, खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा. लक्षात घ्या, आता खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा. लक्षात घ्या, कोणता आहे? 4/5, 4/5, 7/8, 7/8, 1/2, 3/8. आता लक्षात घ्या, हे जे ह्या अपूर्णांकाचा आपला काय करायचं हो? चढता क्रम आहे, चढता क्रम लावायचा आहे. आता चढता क्रम दोन प्रकारे लावता येतो. लक्षात घ्या, एक तर या अपूर्णांकाचा छेद समान करून किंवा या अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून. आता लक्षात घ्या, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना खालच्या छेदानं वर भाग घालायचा आहे. आता 4ला 5 भाग घाला, कितीचा भाग बसलो? 0 पॉईंट, इथं 40 झाला, 5 48. समजतंय? आता या 7ला 8 भाग घाला, पहिलं हे झालं, 7ला 8 भाग घाला, 0 पॉईंट, किती झाला? इथं 70 झाला. काय झालं? 70. 8 8 64, 8 8 64, 8 8 64. उरले किती हो? 6 उरले, 60 झाले. 8 7 56, 8 7 56. समजतंय का? परत किती उरले? 4 उरले. 8 55 40. हे दुसऱ्या अपूर्णांकाचं रूपांतर झालं. तिसरं आहे 0.5 आणि चौथा आहे 0 पॉईंट. लक्षात घ्या, इथं किती झालं? 3ला 8 भाग जाईल का? जाणार नाही. 0चा भाग द्या, पॉईंट लिहा, इथं 30 झालं. 8 त्रिक 24, 6 उरले, 60 झालं. 8 7 56, 8 7 56, 4 उरलं. 8 55 40. आता चढत्या क्रम लावायचं. चढत्या क्रममध्ये लावत असताना सर्वात लहान संख्या असते, काय असते? हे अगोदर असते. म्हणजे 3/4 कुठं असेल? 3/8 कुठं असेल? सर्वात अगोदर असेल, कारण ह्याचं दशांश रूपात सर्वात काय आहे? लहान आहे. लक्षात घ्या. आता दुसरं काय लो? 1/2, म्हणजे दुसरं 1/2चं दशांश रूप काय आहे? 0.5 आहे. समजतंय का? चढत्या क्रमात म्हणजे या 4 संख्येमध्ये सर्वात लहान संख्या कोणती? 3/8. त्याच्यानंतर 1/2. आता त्याच्यानंतर लक्षात घ्या, त्याच्यानंतर किती आहे हो? 4/5 आहे, कारण इथं काय 0.8 आहे. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे? इथं 7/8 आहे. समजतंय का? या प्रकारे तुम्हाला चढत्या क्रमाला मांडणी करता येईल. दुसऱ्या मांडणीचा प्रकार आहे, लक्षात घ्या, दुसऱ्या मांडणीचा प्रकार आहे छेद समान करायचे. समजतंय का? आता छेद समान करून कशा पद्धतीने? लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे? छेद समान करण्यासाठी आपल्याला अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणाकार करायचा आहे. लक्षात घ्या, आपण छेद काय करू? लक्षात घ्या, आपण छेद काय करू? 40 करू. छेद काय करू? 40 करू. आता छेद 40 जर करायचं असेल, छेद 40 जर करायचं असेल, लक्षात घ्या, इथं तुम्हाला कितीनं गुणाकार करावं लागेल? 8नं, आणि वर सुद्धा 8नं, म्हणजे 8 55 40 होऊन जाईल. समजतंय का? आता इथं तुला छेद जर 40 करायचं असेल, इथं 5नं गुणाकार करावं लागेल, इथं 5नं गुणाकार करावं लागेल. समजतंय? आता इथं छेद जर 40 करावं लागेल, तर इथं तुम्हाला 20नं गुणाकार करावं लागेल आणि वर 20नं गुणाकार करावं लागेल. समजतंय? आता इथं जर छेद 40 करायचं म्हणला, तर इथं 5नं आणि वर 5चा गुणाकार करावा लागेल. आता उत्तर काय आहे? लक्षात घ्या, आता 8 चौक किती हो? 8 चौक 32/40. आलं का हो? 8 चौक 32/40 हे पहिलं. आता दुसरं काय आलं हो? 7 5 35/40, 35/40. तिसरं काय आलं हो? 20/40, 20/40. चौथं काय आलं? 5 त्रिक 15/40, 5 त्रिक 15/40. आता आपण काय केलं? दुसरी पद्धत काय? आपण छेद समान केला. छेद समान करण्यासाठी काय केलं? छेदाला आणि अंशाला समान संख्येनं गुणाकार केला. समजते का?
आता लक्षात घ्या, थोडक्यात सांगायचं असेल तर माझ्या खिशामध्ये 100 रुपये आहेत, समजतंय? माझ्या खिशामध्ये 100 रुपये आहेत, म्हणजे 50-50 रुपयाच्या 2 नोट आहेत. 50-50 रुपयाच्या माझ्या खिशामध्ये 2 नोट आहेत, म्हणजे एकूण 100 रुपये आहेत. मी 50 रुपये राहुलला दिले आणि अभिमन्यूने मला 50 रुपये दिले. माझ्या खिशात फरक पडला का हो? नाही. त्याच्यामुळं लक्षात घ्या, म्हणजे सांगायचा उद्देश हा की आपण काय केलं, समान संख्येने छेदाला आणि अंशाला काय केलं, गुणाकार केला. आता लक्षात घ्या, आता चढता आणि उतरता क्रम लावण्यासाठी छेद समान आहे. आता अंश सर्वात मोठा कुणाचा आहे हो? अंश सर्वात मोठा कुणाचा आहे? 35चा आहे. सर्वात लहान कुणाचा आहे हो? 15चा आहे. म्हणजे ही ज्याचा अंश सर्वात लहान आहे ती संख्या कशी आली? सर्वात लहान. म्हणजे 3/8 ही संख्या काय असेल? हे सर्वात लहान असेल. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा कोणता आहे? 20/40 आहे. नंतर 32/40 आहे. सर्वात शेवटी काय येईल हो? 35/40. म्हणजे अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम लावता येतो. समजतंय? हा, लक्षात घ्या. काय म्हणते, हां, संक्षिप्त रूप कसं द्यायचं तुम्हाला समजलं असेल. आता लक्षात घ्या, संक्षिप्त रूप कशा पद्धतीने द्यायचं. आता आपल्याकडे एक संख्या आहे, समजा 1024/64 हे एक संख्या आहे आणि ह्याला काय करायचं, आपला संक्षिप्त रूप द्यायचे आहे. आता संक्षिप्त रूप देत असताना लक्षात घ्या, सर्वात अगोदर काय करा, आपण ह्या दोन्ही संख्या, ही संख्या सम आहे, ही संख्या सम आहे, 2 न भागाकार करू आपण. 2 न भाग घेतला 64 ला, भागाकार किती हो? 32 येईल. 32 दोन्ही 64. आता इथं 2 न भागाला 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, बे 1 बे, बे दोन्ही 4, भागाकार कितीचा बसला हो? 512चा. कितीचा बसला? 512. परत ही 2 समसंख्या आहे, इथं सुद्धा समसंख्या आहे. 2 न भागाला परत 16 दोन्ही 32, परत इथं 2चा भाग झाला, कितीचा बसेल हो? बे दोन्ही 4, 1 उरला 11 झाले, बे 5 10, बे 1 उरलं 12 झाले, बे सख 12. समजतंय का? आता परत 2 न भाग झाला, बे 8 16, 8चा भाग बसला. परत 2चा भाग झाला, इथं बे 1 बे, बे दोन्ही 4, बे 8 16, 128चा भाग बसला. परत 2 न भाग झाला, बे चौक 8, इथं बे सख 12, बे सख 12, बे चौक 8. समजतंय? आता 64/4 आलं. परत 4चा भाग आला, 4 1 4, 4 1 4, 2 उरले 4 सख 24. म्हणजे संक्षिप्त रूप 1024/64 किती आलं हो? 16/1 किंवा 16. समजतंय का? अशा प्रकारे प्रत्येकाला संक्षिप्त रूपाची मांडणी करता आली पाहिजे. समजतंय का? आता पुढचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. 2 अपूर्णांकामधील मधला अपूर्णांक कसा शोधायचा? समजते का? आता एक संख्या आपल्याकडे 1/2 आणि दुसरी संख्या आहे 1/3. दुसरी संख्या काय? 1/3. आता ह्या अपूर्णांकाच्या, या 2 अपूर्णांकामधला अपूर्णांक शोधायचा आहे. आता मधला अपूर्णांक शोधण्यासाठी सूत्र काय? लक्षात घ्या. सूत्र लक्षात घ्या काय आहे? अंशाची बेरीज. लक्षात घ्या, अंशाची बेरीज छेदाची बेरीज. समजते का? आता अंशाची बेरीज, अंश काय हो आपला? 1 आणि 1, 1 अधिक 1. छेद किती आहे हो? 2 अधिक 3, 2 अधिक 3. आता सोडून घ्या. 1 आणि किती हो? 2. छेद किती झाला? 3 आणि 2 5. म्हणजे हे काय असलं, ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे 2 जर अपूर्णांक दिले असतील आणि मधला अपूर्णांक तुम्हाला शोधा म्हणला असेल तर ह्या प्रकारचं सूत्र वापरा. अंशाची बेरीज छेदाची बेरीज, ह्याला सोडून घ्या. ह्या प्रकारचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल. लक्ष द्या. आता लक्षात घ्या, एक प्रश्न आहे. हा प्रश्न आपण सोडवूया आणि थांबून जाऊया. लक्षात घ्या. काय म्हणतोय? एका पुस्तकाचा 2/3 भाग. लक्षात घ्या,
काय म्हणतो लक्षात घ्या, एका पुस्तकाचा 2/3 भाग एका पुस्तकाचा 2/3 भाग एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर व 10 पाने वाचून झाल्यावर 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची राहिली. किती पाने? 80 पाने वाचायची राहिली. तर त्या पुस्तकात एकूण किती पाने आहेत? तर त्या पुस्तकात एकूण किती पाने आहेत म्हणते. काय म्हणते? एकूण किती पाने आहेत म्हणते. लक्षात घ्या. आता त्यानं पाने किती वाचला हो समजा. लक्षात घ्या. समजा आता हे गणित सोडवत असताना काय करायचं, समजा त्या पुस्तकात एक्स पाने आहेत. किती पाने आहेत? एक्स पाने आहेत. समजतंय का? आता त्या पुस्तकात किती पाने आहेत? एक्स पाने आहेत. एक्स पैकी वाचलाय किती हो हे ना. लक्षात घ्या. एक्स पैकी वाचलाय किती? 2/3 गुणिले एक्स. 2/3 गुणिले एक्स. आता उत्तर किती आले हो? 2x/3. म्हणजे एवढे पानं काय त्या माणसानं ह्या पुस्तकामधले वाचलेले आहेत. लक्षात घ्या. आता काय म्हणतंय, 2/3 भाग आणि 10 पेज वाचलेत. काय वाचलेत? 2/3 भाग आणि 10 पेज वाचलेत. लक्षात घ्या. आता झालं का हो, हे 2/3 पानं वाचले तेवढे अधिक 10 बरोबर एक्स. अधिक 10 बरोबर एक्स. लक्षात घ्या. आता काय म्हणतं लक्षात घ्या, एका पुस्तकात 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर शिल्लक पाने किती आहेत? 80 पानं शिल्लक आहेत. लक्षात घ्या. 80 पानं शिल्लक आहेत. समजतंय का? आता लक्षात घ्या, हे 2/3 वाचून झालेलं आहे. 2/3 अधिक 10 पानं वाचलेत त्यानं, म्हणजे 2/3 भाग वाचलाय, आणखी 10 पानं वाचलेत. समजतंय? अधिक 10 लिहिलं. बरोबर आहे. आता शिल्लक पाने वाचायचे किती आहेत? +80. शिल्लक पानं वाचायचे किती आहेत? +80. बरोबर. एकूण पुस्तकामधली पाने किती आहेत? एकूण पानं किती आहेत? एक्स. एकूण पानं किती आहेत? एक्स. सोडून घ्यायला चला आता. म्हणजे 2x/3 अधिक 80 आणि 10 किती हो? 90 बरोबर एक्स. समजतंय का? आता लक्षात घ्या. आता काय करा, हे 2x/3 ला आपण पलीकडे घेऊन जाऊ. समजतंय का? लक्षात घ्या. म्हणजे ह्याला अगोदर आपण इथं सोडून घेऊ. लक्षात घ्या काय येते बघा. किती आलो? 2x अधिक तिरपा गुणाकार करा. 90/1 असतो हमेशा. 2x अधिक 1 म्हणजे 2x गुणिले 1. 2x आलं. 9×3=27 म्हणजे 270. समजते का? /3 बरोबर x. 2x अधिक 270/3 बरोबर x. आता लक्षात घ्या. आता ह्याला आपण काय करू, एका साईडला सोडवून घेऊ. समजतं का? इकडे आपण काय करू, ह्याला सोडवून घेऊ. समजतंय का? 2x अधिक 270/3 बरोबर x. आता 3 भागाकारामधला आहे, गुणाकारात घेऊन जा. म्हणजे 2x अधिक 270 बरोबर 3x. 3 हे इकडे गुणाकारामध्ये गेलं. आता सोडून घ्या. 270 बरोबर 3x. 2x हे 270 सोबत कसं आहे हो? अधिकमध्ये आहे. म्हणजे 2xच्या ह्या बरोबरच्या पलीकडे जर 2x ला घेऊन गेला आपण, काय होईल हो? 3x - 2x म्हणजे 270 बरोबर किती राहिलो? x राहिलं. म्हणजे पुस्तकामध्ये एकूण पाने किती येतो? पुस्तकामध्ये एकूण पाने किती आहेत? x आहेत. x ची किंमत किती लिहो? 270. या पद्धतीने तुम्हाला काय करायला लागेल? गणित सोडवावं लागेल. तर मित्रांनो, आज हा आपला चॅप्टर संपलेला आहे. धन्यवाद सर्वांना.